आज घरी गेल्या गेल्या आईला मिठी मारायची, आज घरी गेल्या गेल्या आईच्या पाया पडायचं, भावाला फक्त एवढंच सांगायचं आहे, दादा प्रत्येक रक्षाबंधनला प्रत्येक भाऊबीजेला मला तू काही ना काहीतरी दिलं, 100 रुपये दिलेस, 200 रुपये दिलेस, 300 रुपये दिलेस. माझ्या लेकरांना सगळ्यांना मी सांगतो, या वर्षी तुम्ही ज्या भावाला भाऊबीजेला ओवाळाल तो तुमचा सक्का भाऊ असो, चुलत भाऊ असो, सावत्र भाऊ असो, कुठलाही भाऊ असो, त्या भावाला फक्त एवढंच सांगायचं आहे, या वेळेला मला ओवाळणी म्हणून काय देशील, तुझं मला पैसे नकोत. या वेळेला मला ओवाळणी म्हणून दादा फक्त एवढंच पाहिजे, जसं तू मला बघतोस तसंच तू या रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीमध्ये मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये मला बघ, बाकी मला काही नको. हेच भाऊबीजेला ओवाळणी पाहिजे. दादा तुझ्या बहिणीला कोणी छेडलं तर तुला कसं वाटेल, दादा तुझ्या बहिणीला कोणी घेऊन गेलं तर तुला कसं वाटेल. अगदी दादा ती सुद्धा दुसऱ्याची लेक आहे. बस भावाला मिठी मारायची आहे आणि या भाऊबीजेला तरच आम्हाला अण्णांच्या आत्म्याला शांती मिळेल, माझ्या आत्म्याला शांती मिळेल, शेजवाळी सरांच्या आत्म्याला आणि इथल्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. जर तुम्ही हे केलं तर लक्षात घ्या, प्रत्येक बहिणीनं भावाला मिठी मारायचं आहे. पैसा नको, अडका नको, तुझा ड्रेस नको, काही नको, ते देण्यासाठी आई बाबा समर्थ आहेत. तू फक्त एवढीच ओवाळणी असतात, प्रत्येक मुलीमध्ये तू मला बघ, प्रत्येक मुलीमध्ये मला तू बघ. बस बदलला भारत, बदलला देश.